मला शरद पवार म्हणतात, सोडणार नाही. नमस्कार. यशवंत महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे जे पहिल्यांदा वाक्य मी उच्चारलं ते शरद पवारांचं लोणावळ्याच्या सभेतलं वाक्य. मला शरद पवार म्हणतात, सोडणार नाही. आता हे वाक्य ज्यांना उद्देशून बोललं असं म्हटलं जातं ते एक आमदार आहेत सुनील शेळके नावाचे, आणि ही सभा लोणावळ्यामध्ये चाललेली होती पुणे जिल्ह्यातल्या. तर त्याची कारणं कोणी प्रसार माध्यम वेगवेगळी देत असली तरी हे शब्द आहेत ते एका वेगळ्या माणसाला उद्देशून आहेत. हे शब्द शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना नाहीत, अजित पवारांना तर मुळीच नाहीत. हे शब्द शरद पवारांनी वापरले असावेत ते अमित शहांना. म्हणजे सध्या जो भाजपचा बबरा सुरू आहे की 43 जागा येतील, 45 येतील, 48 येतील, तो ब्रह्माचा भोपळा ह्या वेळेला फुटेल असं शरद पवार तयारी करायची चाललेली आहे. आणि त्यामुळं शरद पवारांनी ज्या ज्या वेळेला अशी वाक्य उच्चारली त्या वेळेला त्यांनी लोकांना भावनिक केलं आणि लोकांच्या मनात जाऊन बसले ते. आज जे रिपोर्ट येत आहेत, एबीपी माझा असू द्या, सी वोटर यांनी पूर्वी पण सर्वे केला होता महाराष्ट्राचा, भाजपने अंतर्गत सर्वे केलाय, त्यामुळं सीटा वाटप वगैरे त्याला वेळ होतोय आणि जागा फायनल करण्यात पण वेळ जातोय. जे जे सर्वे झालेत त्यानुसार भाजपला म्हणावी तशी यश येताना दिसत नाही. 20च्या वर जागा, गेल्या वेळेला ज्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या जागा होत्या त्या 20च्या वर जागा महाविकास आघाडीकडे जाणार आहेत. त्यातल्या बऱ्याचशा जागा शरद पवार आणि काँग्रेसला पण मिळणार आहेत. उद्धव ठाकरे गटाला पण चांगल्या जागा मिळतील असं सांगितलंय. तर या वेळेला साताऱ्यातल्या उमेदवारीवरून इथं महत्वाचं जे सांगायचं मला, साताऱ्यात कुणाला उमेदवारी द्यायची याच्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातच वाद सुरू आहेत. आणि त्याचा परिणाम असा झालाय की हा वाद मिटणार कसा. इकडं अजित पवारांनी तर पक्ष फोडलाय, पक्षाचं नाव त्यांनी नेलं, चिन्ह नेलं. मला वाटतंय म्हणजे खजिना पण काही देणग्या फंड्स वगैरे असतील तो पण गेलेला असणार. त्यामुळे शरद पवारांची थोडी चिडचिड झालं नाही असं नाही, पण जे लोणावळ्यातल्या सभेत झालं ते चिडचिड असं म्हणता येत नाही, त्यांचं ते एक वेगळं रूप होतं. आणि त्याची सुरुवात कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत, काही जवळच्या व्यक्ती. शरद पवार त्याची सुरुवात साताऱ्यातून करतील असे चिन्ह दिसत आहेत. शरद पवारांनी ऐनवेळी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवलंय. गेल्या वेळेला माड्याची लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर ते निवडून आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं होतं की मी लोकसभेला यापुढे उभा राहणार आणि मी जास्तीत जास्त राज्यसभेवर जाईल. पण हा काय कुठला पण नाही की तो पाळलाच पाहिजे किंवा काय. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था तशी नाजूकच आहे. फंड्स वगैरे शरद पवार निवडणुकीसाठी उपलब्ध करू शकतील, परंतु कार्यकर्त्यांचा विस्कळीतपणा झालाय. जर ते या लोकसभेला साताऱ्यातून उभे राहिले तर अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणात घडू शकतात. त्याचा फटका भाजपला पर्यायाने महायुतीला बसू शकतो. शरद पवारांनी साताराच निवडायचं कारण काय? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कोणी साथ दिली असेल ती शरद पवारांना सातारा जिल्ह्याने सगळ्यात जास्त साथ दिली, सगळ्यात जास्त आमदार दिले, सगळ्यात जास्त कार्यकर्ते दिले. सातारा जिल्ह्याच्या पाठिंब्यावर शरद पवारांनी किंवा अजित पवारांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. काँग्रेस एकत्र आली, जवळजवळ 10-15 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्याच्यानंतर अजित पवारांना सत्ताशिवाय करमत नाही, आता सिद्ध झालं. शरद पवार विरोधात राहू शकतात, ते सत्तेसाठी वाट बघू शकतात. त्यामुळेच त्यांनी आता लोकसभेच्या मैदानात तेल लावून उतरण्याचं ठरवलंय. साताऱ्यानं जो राष्ट्रवादीला सुरुवातीपासून पाठिंबा दिला, ताकद दिली शरद पवारांना, अगदी देशाचे पंतप्रधान पद मिळवावे अशी सुद्धा इथल्या लोकांची इच्छा होती. काही कारणांमुळे किंवा इतरत्र
पाठिंबा न मिळाल्यामुळं ते जमलं नाही. पण ज्या साताऱ्याने आपल्याला एवढी साथ दिली, निवडणुकीच्या स्वतः निवडणुकीच्या राजकीय कारकिर्दीचा शेवटचा पडाव साताऱ्यात करावा असं त्यांना वाटणं साहजिकच आहे. आता शरद पवारांनी जर असा निर्णय घेतला तर विरोधी उमेदवार सायरा वायरा पळू लागतील. याचे परिणाम बऱ्याच गोष्टीत तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. पण शरद पवारांच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असे निश्चितपणे म्हणता येते. लोकांच्या मनात विशेषतः साताऱ्यातील लोकांच्या मनात जरी एक आमदार मकरंद पाटील अजित पवारांच्याकडे गेले असले शरद पवारांची साथ सोडून, भले ते शरद पवारांच्या बरोबर एक दौरा पण केला कराडचा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचा, पण त्याच्यानंतर आल्यानंतर कारखाना अडचणीत वगैरे बरेच त्यांनी कारणं दिली, कार्यकर्त्यांची चर्चा केली. सातारा जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे 2 आमदार होते, त्यातले एक मग मकरंद पाटील गेले, अजित पवारांच्या बरोबर गेले. त्यांना किसनवीर कारखाना वाचायचा होता, पैसे पॅकेज मिळवायचं होतं, ही गोष्ट त्यांनी सांगितली. पण दुसऱ्या ठिकाणी शरद पवारांच्या विरोधात असं कुठलंही बंड झालं नाही. अजित पवारांना आज बाकीच्या तालुक्यांमध्ये कार्यकर्ता शोधावा लागतो आणि कार्यकर्ता शोधला की त्याला थेट पदाधिकारी म्हणून त्याची नेमणूक होते. दुसरा असा याचा परिणाम होणार आहे की शरद पवारांच्या निर्णयामुळं सातारा लोकसभा ही शरद पवार गटासाठी ही जागा मजबूत होईल. पण जवळपासच्या ज्या 6 जागा आहेत त्या आधीच भाजपच्या 6 जागा धोक्यात आलेल्या आहेत. जरी माढ्याच्या जागेसाठी 4-5 आमदारांनी पाठिंबा देऊन रणजित सिंहांना उमेदवारी आणलेली असली तरी मोहिते पाटील किंवा निंबाळकर घराण्याचा विरोध किंवा त्यांनी जे रियुनाईट केलेली ताकद त्यांना घायला आणू शकते. त्या पद्धतीनं इथं शरद पवारांची ताकद महायुतीला घायला आणू शकते आणि त्याचा परिणाम कमी अधिक प्रमाणात सर्वच जागा म्हणजे कोल्हापूर असेल, हातकणंगले असेल, सांगली असेल, सोलापूर या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे या 6 जागा भाजप महायुतीसाठी धोक्यात येऊ शकतात. या 6 जागांचे जर अंतर्गत सर्वेक्षण भाजप श्रेष्ठींपर्यंत पोहोचले असेल आणि त्यांना जर त्यांच्यापर्यंत सातारची जागा उमेदवार किंवा कुठल्या गटाला द्यायची हे लांबले, त्याचं कारण तेच असावं, त्यांचे भाजप हा फार पुढचा टेक्निकलच्या बाबतीत पुढचा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे असे त्यांचे वॉर रूम्स वगैरे आहेत आणि RSSच्या माध्यमातून पण सर्वे करतात, काही वेगळ्या यंत्रणा पण कामाला लावतात. सातारची जागा कुठल्या पक्षाला द्यायची युतीतून हा वेळ होण्यासाठी सुद्धा तेच कारण असावे असे म्हणता येईल. महाराष्ट्रात 43-48 जागा आणू अशा वल्गना करणाऱ्या भाजप किंवा शिंदे गटाचे नेते यांना शरद पवारांनी जर हा धक्का दिला तर त्यांना तो सोसणार नाही. याशिवाय या 6 जागा ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस जे भाजपचे महाराष्ट्रातले तारणहार मानवतात आणि त्यांच्या अनेक राजकीय खेळ्या चुकतात. त्यांनी मध्यंतरी त्यांचा जो सदावर्तेंना पाठिंबा आहे तो काही लपून राहिला नाही. सदावर्तेंना उमेदवार द्यायचे प्रयत्न त्यांचे होते. सगळे जे करून घेतात ते सदावर्तेंकडून तेच करून घेतात. मराठा समाजाला सुद्धा तसंच वाटते, त्यामुळे त्यांच्यावर बरेचसे आरोप होतात. पण या निवडणुकीतून शरद पवारांच्या निर्णयामुळे साताऱ्यात ह्या 6 जागात किंवा महाराष्ट्रात ज्या कमी अधिक परिणाम होईल त्याचे सगळे उत्तरे देवेंद्र फडणवीसांना, अमित शहाना द्यायला लागतील आणि हे उत्तरे देताना त्यांची नाजूक अवस्था होईल. महाराष्ट्रात विधानसभेच्या आधी नेतृत्व बदल सुद्धा होऊ शकतो. याचाच अर्थ असा की या 6 जागा आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात अडकलेले हाडूक बनू शकतील असे म्हटले तर त्यात काय वावगं होणार नाही. आणि यानंतर अजित पवारांना पण एक धोका संभवतो मोठा की जर लोकसभेला शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या आणि निश्चितच शिंदे गट आणि
अजित पवार गटापेक्षा जादा जागा मिळणार आहेत. त्याचा परिणाम विधानसभेवर होऊ शकतो आणि विधानसभेला अजित पवारांकडील झालेली भरतीची ओहोटी सुरू होऊ शकते. ती परत शरद पवारांच्याकडे येऊ शकते. तिथे एखादा नेतृत्व शरद पवार निर्माण करू शकतात किंवा स्वतः सूत्र सांभाळू शकतात. असे झाले, जर असे झाले, होऊ शकते असे झाले तर भाजपला विधानसभेपर्यंत श्रीराम हरे राम म्हणण्याची पाळी येईल. पण त्यासाठी वाट बघायला हवी, थोडी वाट बघायला हवी. शरद पवार संपलेत असे म्हणणाऱ्यांसाठी हा एक धक्कादायक निर्णय असेल. साताऱ्यातून चांगला पाठिंबा मिळाला. यशवंतराव चव्हाणांची ही कर्मभूमी, इथंच राष्ट्रवादी चांगला रुजला. याच भूमीत आपण शेवटची निवडणूक लढवावी असं शरद पवारांना वाटणं साहजिकच आहे. शरद पवारांनी आतापर्यंत छोटे कार्यकर्त्यांना मोठं केलं. आज तेच मोठे झालेले कार्यकर्ते शरद पवारांच्या पासून पाठ फिरवून गेलेले आहेत. मनातून त्यांना निश्चितच वाईट असं नाही म्हणता येत, परंतु एक अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात असेल. हे नेते शरद पवारांनी मोठे केले, त्यांना पाठिंबा दिला, ज्यांना कोणी गल्लीबोळातलं विचारत नव्हते असे लोक आमदार झाले. तर शरद पवार परत शून्यातून पक्ष उभा करू शकतात. चांगल्या कार्यकर्त्यांना, छोट्या कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतात. आज ही नेते गेलेले असले त्यांना सोडून अजित पवार गटाकडे, तरी कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही शरद पवार आहेत, त्यांच्याबद्दल प्रेम आहेत. त्यामुळं शरद पवार शेवटच्या क्षणी धमाका करतील. प्लीज व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.